औसा नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा विजयाची घोडदौड कायम ठेवलेली आहे। औसा नगर परिषदेवर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता असून पुन्हा एकदा विजयाची घोडदौड कायम ठेवत पुन्हा एकदा विजय प्राप्त केलेला आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष अफसर शेख आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने? मला आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे की औशाच्या जनतेने अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढाईमध्ये आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि पूर्वीपेक्षा जास्तीचे नगरसेवक आणि जास्तीचं या ठिकाणी पाठबळ आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे। माझे नेते अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आमच्यावर प्रेम राहिलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य या नगरपालिकेवर राहिलेलं आहे आणि ही नगरपालिका दादांची नगरपालिका म्हणून ओळखली जाते आणि माझ्या वडील NB शेख साहेब यांची सुद्धा पुण्याई राहिलेली आहे, ते आज कामी आलेली आहे। मला विश्वास आहे की जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे, माझ्यावरती जे प्रेम दाखवलेलं आहे, त्याला 100% या ठिकाणी मी खरं उतरीन याचा या ठिकाणी शब्द देतो। मोठी प्रतिष्ठेची लढाई झाली होती, आरोप प्रत्यारोप पण झाले होते। औसाच्या जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कौल दिलेलं कसं? मला या ठिकाणी पूर्वीपासूनच विश्वास होता की आम्ही निश्चितपणे ही लढाई जिंकू आणि खरं पाहता महायुतीमध्ये असताना आम्ही वरची जागा जी आमदारकीची जागा त्यांना आम्ही सहकार्य केलं होतं आणि त्यांनी राष्ट्रवादीची नगरपालिका म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी कुठेतरी मोठा हात या ठिकाणी करायला हवा होता, तरी परंतु त्यांनी ही सुद्धा नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांना जे काही प्रयत्न करता येईल ते सर्वच प्रयत्न त्यांनी केलेले आहेत। या उपर कोणतेही प्रयत्न या ठिकाणी होऊच शकत नाही असं मी मानतो आणि त्या सर्वाला प्रयत्नांना पाणी फिरलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी आज जे विजयी झालेला आहे ते औशाच्या जनतेला या ठिकाणी समर्पित करतो। औसा जनतेला जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तो आपण पूर्ण करणार का 5 वर्षामध्ये? निश्चितपणे दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या नेतृत्वातून आम्ही या ठिकाणी औशाच्या जनतेला दिलेले सर्व शब्द आणि चेहरा मोहरा या ठिकाणी बदलण्याचं काम करू। तर होते अफसर शेख जिल्हा अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं वर्चस्व दाखवत आम्ही जे लोकांना आश्वासन दिलेली आहे ते आश्वासन पूर्ण करत मित्रपक्ष असलेल्याच भाजपला मात देत आमदाराला चितपट ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीनं 17 नगरसेवकासह प्लस 1 नगराध्यक्ष अशी 18 नगरसेवक अध्यक्ष सहित निवडून आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवलेली आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।